मित्रांनो, तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर एक दोन शब्द तुमच्या कानावर नेहमी पडत असतील. एक म्हणजे SIP आणि दुसरा म्हणजे SWP. आता ह्या दोन शब्दांबद्दल खूप सारे गैरसमज आहेत बऱ्याच जणांमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे गैरसमज दूर करूया. नंबर 1, SIP. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता याच्यामध्ये तुम्ही काय करता, प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवत जाता आणि एक भांडवल तयार करता स्वतःच्या भविष्यासाठी. हे कोणासाठी आहे तर जे तरुण आहेत, जे कमवतात आणि ज्यांना भविष्यासाठी आपलं भांडवल जमा करायचं आहे त्यांच्यासाठी आहे ते SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दुसरा आहे SWP. SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे SIPच्या बरोबर विरुद्ध. हे कोणासाठी आहे तर जे निवृत्तीच्या जवळ आले आहेत आणि ज्यांना रेग्युलर इन्कम ते आवश्यक आहे, त्याची गरज आहे, त्याच्यासाठी आहे SWP. म्हणजे तुम्ही समजा 10 लाख रुपये जमा केलेले आहेत आणि प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम विड्रॉ करता, काढून घेता, ते म्हणजे SWP. थोडक्यात SIP म्हणजे पैसे गुंतवण्यासाठी आणि SWP म्हणजे पैसे परत घेण्यासाठी. तर आता विचार करा, जर तुम्ही आत्ता कमवत आहात तर तुम्हाला गरज आहे SIPची आणि जर तुम्ही निवृत्तीच्या जवळ आले आहात, 50 ओलांडलेले आहे, तर तुम्हाला गरज आहे SWPची. थोडक्यात तुमचं उद्दिष्ट काय आहे ते समजून योग्य इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे कमावताना SIP सुरू करा आणि निवृत्ती जवळ आल्यावर SWP सुरू करा. मित्रांनो, गुंतवणूक योग्य माणसाच्या सल्ल्याने करा म्हणजे पश्चाताप होणार नाही. तुम्हाला SIP किंवा SWP सुरू करायचे असेल तर वरील नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करू. तुम्हाला माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचा डाऊट नक्की विचारा. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.